सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिनं आत्महत्या केली। या प्रकरणी पती शशांक, सासू, सासरे, दीर, नणंद यांच्यासह आणखीन 5 जणांना अटक करण्यात आली आहे। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघे जेव्हा फरार होते त्यावेळी काही जणांनी त्यांना मदत केली होती आणि या प्रकरणी या 5 जणांना अटक करण्यात आली होती। आणि यातच राजेंद्र हगवणे याला मदत करणाऱ्यांमध्ये आणखीन एकाचं नाव समोर आले, चौधे परिवार। चौधे परिवाराचे देखील धक्कादायक असं सत्य यावेळी समोर आले। एकंदरीत प्रकरण काय आहे पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। वैष्णवी हगवणे प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे याला मदत करणाऱ्या सुयश चौधे विरोधात त्याच्या पत्नीनं मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केलाय। विशेष म्हणजे या संबंधित महिला आयोगाकडे देखील तक्रार करण्यात आली होती, मात्र यावेळी महिला आयोगानं यावेळी साफ दुर्लक्ष केलं। नवरा सुयश चौधे, दीर संकेत चौधे, सासरा नरेश चौधे, सासू वैशाली चौधे यांच्या विरोधात पत्नी धनश्री हिनं 5 महिन्यांपूर्वी खडकवासला पोलीस स्टेशनमध्ये 4 महिन्यांपूर्वी म्हणजे 7 फेब्रुवारीला महिला आयोगात तक्रार दाखल केली होती। लग्नात 2 लाख रुपये हुंडा आणि 2 तोळे सोनं दिलं। त्यानंतरही सासरकडून वारंवार पैशांची मागणी केली जायची। यात 20 लाख हुंड्याचीही मागणी करत मारहाण आणि छळ केल्याचं तिने म्हटलंय। बावधान पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीनुसार धनश्री जाधव हिच्यावरती सुयश चौधे यानं ब्लू फिल्म दाखवून नवरा शारीरिक संबंध करायचा, तर सासू वैशाली चौधे ही नवरा बायको वेगळे व्हावेत म्हणून काळा जादूचे प्रयोग करायची। तसेच दीर संकेत चौधे हा सासू नवऱ्यांसमोर गांजा प्यायचा, असे अनेक आरोप धनश्रीने या तक्रारीमध्ये केलेत। आता हा सुयश चौधे आणि संकेत चौधे यांचे इतरही कारनामे समोर आलेत। लाल दिवा वापरण्यास बंदी असतानाही त्याच्या क्रेटा थार गाडीला लाल दिवा लावून तो मुळशीमध्ये फिरत होता, याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत। महत्त्वाचं म्हणजे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे हे जेव्हा वैष्णवीच्या आत्महत्येनंतर फरार होते त्यावेळी ज्या थार गाडीतून ते फिरत होते ती थार गाडी सुद्धा संकेत चौधे याचीच होती। त्याला आता अटक करण्यात आली असून पुढची कारवाई होणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल।